नमस्कार. तर आज आपण इयत्ता 10वी प्रकरण पहिले यामधील सर्व जे काही सराव संच आहेत ते सर्व सराव संच आपण घेतलेले आहेत. आता जो काही संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिला तो संपूर्ण प्रश्नसंग्रह जो आहे तो आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही इयत्ता 10वीचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आपल्या जवळ ठेवलात तर तुम्हाला प्रश्न आपापल्या जवळ राहतील. बरोबर आहे. तर संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिला सर्व प्रश्न आपण घेणार आहोत. यामध्ये एक पण प्रश्न आपण सोडणार नाही. तर सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपलं हे जे चॅनल आहे हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोजचे जे काही 10वीच्या बाबतीत जे काही महत्वाचे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ आपण या माध्यमातून घेणार आहोत. जर तुम्हाला त्या ठिकाणी जर व्हिडिओ भेटत नसतील तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये झाल्यानंतर जेव्हा माझं आपलं युट्यूब चॅनलचं नाव आहे आदिनाथ उस्तुरे, ADINATHUSTURE, तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये डबल त्या नावाला क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथं 4 ऑप्शन येतात. त्याच्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये 10वीचे वेगळे व्हिडिओ आहेत, 5वी नवोदयचे वेगळे व्हिडिओ, 8वी बुद्धिमत्ता, गणित अशी वेगळी व्हिडिओ, म्हणजे त्या ठिकाणी 10वीचे सर्व व्हिडिओ 10वीचे तिथं ऑप्शन मध्ये आहेत, ते तुम्ही ते बघू शकता. तर या ठिकाणी संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिला आणि त्याच्यामधला पहिला प्रश्न, आणि त्या पहिल्या प्रश्नामध्ये बघा पहिला प्रश्न काय आहे, पुढील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा. बरोबर आहे. तर या ठिकाणी त्याच्यामध्ये 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि मला वाटतं की जास्तीत जास्त 1 मार्कासाठी असतील, आणि कारण ते पर्याय दिलेले आहेत. परीक्षेमध्ये जरी प्रश्न पडला तरी 1 मार्काला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी बघा तर आपण पर्याय पण इथे लिहितो. पहिला जो पर्याय आहे 4, म्हणजे या ठिकाणी तिथं ऑप्शन देताना ABCD दिलेले आहेत. 4, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर -3. आपण 1.1, 1.2, 1.3, 1.4 आणि 1.5 यामध्ये जो काही अभ्यास केलेला आहे तेच संकीर्ण प्रश्नसंग्रह मध्ये असतात. परंतु संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये इतर म्हणजे अगोदरच्या सराव संचापेक्षा वेगळे प्रश्न त्यामध्ये विचारले जातात आणि संकीर्ण प्रश्नसंग्रहामधलेच बरेच प्रश्न हे काय केले जातात, आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. तर या ठिकाणी प्रश्न पहिला बघा, 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी, बरोबर आहे. या ठिकाणी आलेख नाही काढायचा, त्यांनी फक्त आलेख काढण्यासाठी x ची किंमत दिलेली आहे, तर y ची किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. y ची किंमत किती? तर त्या ठिकाणी y ची किंमत काढत असताना जी किंमत सध्या दिलेली आहे तीच किंमत ज्या ठिकाणी त्या समीकरणामध्ये x आहे त्या ठिकाणी 1 ठेवायचा आहे. बघूया प्रश्न आता. बघा इकडं 4x अधिक 5y बरोबर 19 हे समीकरण दिलेलं आहे. x ची किंमत किती दिलेली आहे? 1 दिलेली आहे, म्हणून 4 कंसात 1, बरोबर आहे का? कारण x ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 1 ठेवायचं. अधिक 5y बरोबर 19, अधिक 5y बरोबर 19. आता ह्या दोघांचा गुणाकार 4 1 4, 4 अधिक 5y बरोबर 19. आता ह्या 5 आणि y मध्ये गुणाकार चिन्ह असतं, आपण पाहिले. एक अंक आणि जर एक अक्षर असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे सहगुणक आणि चलामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. मग ते 5y आहे तसंच ठेवायचं आणि हे जे 4 आहे ते बरोबरच्या पलीकडे घेऊन जायचं. म्हणून 5y बरोबर हे बरोबरच्या पलीकडचा अंक अगोदर लिहायचा 19, अधिक 4 पलीकडे गेलं -4, अधिक 4 पलीकडे गेलं -4. तर या ठिकाणी 5y बरोबर 19 मधून 4 गेले 15 राहिले, 19 मधून 4 गेले 15 राहिले. तर या ठिकाणी 5 आणि y मध्ये गुणाकारात चिन्ह आहे, 5 कुठे जाईल? भागाकारामध्ये जाईल. म्हणून y बरोबर 15 भागिले 5, y बरोबर 15 भागिले 5. तर 5 न 15 ला भागल्यानंतर किती येतं? 3 येतं. 5 त्रिक 15, म्हणून y बरोबर
3 y बरोबर 3 अशा पद्धतीनं y ची किंमत किती झाली 3 झाली. तर पहिल्यामधील दुसरा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49 dy बरोबर -63 आणि d बरोबर 4 असेल तर x बरोबर किती. आणि मला वाटतं हा जो प्रश्न आहे हा प्रश्न 1.3 मध्ये जे काही निश्चयक समीकरण आहेत क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. त्या ठिकाणी आपण dx dy याची किमती काढायचा आपण भरपूर प्रश्न त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तर या ठिकाणी तर आता dx ची फक्त x ची किंमत काढा म्हटलेला आहे. हा 1 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जेवढं दिलेलं आहे तेवढीच किंमत काढायची. बोर्डाच्या पेपरमध्ये जर प्रश्न आला तर जेवढं दिलेलं आहे तेवढीच किंमत काढायची आहे. समजलं. तर या ठिकाणी आता x ची किंमत काढायची म्हटल्यानंतर आपण x बरोबर काय करतो dx छेद d आणि y ची किंमत काढा म्हटल्यानंतर काय करतो dy छेद d. बस झालं. आता त्या ठिकाणी x ची किंमत काढा म्हटल्यावर x चीच किंमत काढायची. म्हणजे 1 मार्काला प्रश्न म्हटल्यानंतर तिथं फक्त तुम्हाला ऑप्शन निवडायचा असतो. तर x ची किंमत काढायची असेल तर dx x बरोबर dx छेद d x बरोबर dx छेद d म्हणून x बरोबर dx ची किंमत किती आहे 49 भागिले d ची किंमत किती आहे 7. d ची किंमत किती आहे 7 म्हणून x बरोबर 7 49 म्हणजे x ची किंमत किती आली 7 आली. x ची किंमत किती आली 7 आली. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न. तर या ठिकाणी निश्चयकाची किंमत काढायची आहे बरोबर आणि पर्याय पण दिलेले आहेत. तर आता निश्चयकाची किंमत कशा पद्धतीने काढायची ते आपण पाहिलेलं आहे 1.3 मध्ये. तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा आणि तिरकस गुणाकार केल्यानंतर निश्चयकाची किंमत काढली जाते. तर या ठिकाणी बघा. तर आता कोणाचा गुणाकार 5 गुणिले 4 वजा 3 गुणिले -7 3 गुणिले -7 बरोबर आहे. तर यानंतर या दोघांचे गुणाकार 5 गुणिले 4 20 वजा 3 7 21 आणि चिन्ह कोणतं येईल -21 बरोबर आहे. आणि सलग चिन्ह आलेलं आहे ऋण ऋण. तर या ठिकाणी दोघांचे चिन्ह जे आलेलं आहे ऋण ऋण म्हणजे का होईल 20 अधिक 21 म्हणजेच का होईल 20 आणि 21 किती 41 20 आणि 21 41. तर उत्तर काय झालेलं आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. ओके. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा. तर x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी d ची किंमत किती. ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी d ची किंमत किती असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी d ची किंमत काढत असताना आपण पाहिलेलं होतं की क्रेमरच्या पद्धतीने सोडवत असताना आता हे जे समीकरण दिलेलं आहे समीकरण नंबर 2 हे 3x वजा 2y वजा 4 आहे. म्हणजे या समीकरणाचं त्याला व्यवस्थित करावं लागेल. म्हणजे हे जे -4 आहे हे -4 बरोबरच्या पलीकडे जाईल म्हणजे अधिक 4 होईल. म्हणजे समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 तयार झालं. बघा इथं x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4 हे दोन समीकरण. आता या ठिकाणी आपण एक सूत्र पाहिलेलं होतं क्रेमरच्या पद्धतीने सोडवत असताना एक सूत्र पाहिलेलं होतं बघा. आठवा कोणतं सूत्र आहे 12 32 13 बरोबर आहे. फक्त आता ह्याच्यामध्ये d ची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे काय करायचं आहे तर फक्त 12चा विचार करायचा आहे. तत्पूर्वी अगोदर या ठिकाणी आपण हे जे दोन समीकरण आहेत आता इथं समजण्यासाठी म्हणून तुम्हाला दिलोय ही 1 ही 2
आणि हे 3. आपण या पद्धतीने अनेक प्रश्न सोडवले आहेत. एक पॉईंट जो 3 आहे त्याच्यामध्ये 7 ते 8 उदाहरणं यावरती आपण पाहिलेली आहे. तर डी म्हणजे 12, dx म्हणजे 32 आणि dy म्हणजे 13. अशा पद्धतीनं आपण किमती काढलेल्या होत्या 12, 32, 13. तर अशा प्रकारे हे जे दोन समीकरण आहेत x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4. 3x वजा 2y बरोबर 4. अशा प्रकारे हे समीकरण नंबर 1 आहे आणि हे समीकरण नंबर 2 आहे. त्यानंतर आपण त्याची किमती ज्या काढत होतो की A1 बरोबर B1 बरोबर C1 बरोबर A2 B2 C2. तर या ठिकाणी पण आपण त्या ठिकाणी किमती काढूया. तर A1 बरोबर हा पहिला जो आहे त्याचा सहगुणक काय आहे 1 आहे. काय आहे 1 आहे. त्याच्यानंतर B1 बरोबर काय आहे A1 B1 C1. A1 B1 एकच आणि C1 3. त्याच्यानंतर A2 बरोबर 3, B2 बरोबर वजा 2 आणि C2 बरोबर 4. C2 बरोबर काय आलेला आहे 4 आलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीनं A1 B1 C1 च्या किमती आपण लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे फक्त डी ची किंमत आपल्याला काढायची आहे. काय काढायची आहे डी ची किंमत आपल्याला फक्त काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी इतर काय करत बसायचं नाही. dx dy ची किंमत नाही काढायची. एक मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा डी ची किंमत काढायची असेल तर पहिलं सूत्र लक्षात ठेवा 12. बरोबर आहे काय 12. मग त्याचे सहगुणक आपण क्रेमरच्या पद्धतीने तुम्ही तिथे लिहू शकता. डी बरोबर तर या ठिकाणी याचे जे सहगुणक आहेत हे सहगुणक 12 1 3 आणि 1 वजा 2 आणि 1 वजा 2 अशा पद्धतीनं ही डी ची जी किंमत आहे ती किंमत 1 3 1 वजा 2. तर यानंतर डी बरोबर तिरकस गुणाकार करूया. 1 न 2 ला गुणलं तर या ठिकाणी आपण एक डबल क्रिया करू शकता. 1 वजा गुणिले वजा 2 बरोबर आहे का. त्याच्यानंतर वजा 1 गुणिले 3 1 गुणिले 3 बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा पुढे बरोबर या दोघांचा गुणाकार काय आला वजा 2 आला. काय आला वजा 2 आला. वजा 1 गुणिले 3 1 गुणिले 3. तर या ठिकाणी ऋण आणि ऋण वजा 2 आणि वजा 3 ऋण ऋण धन 2 आणि 3 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या कोणती आहे तर 3 आहे. म्हणजे 2 आणि 3 5 ऋण ऋण आहे म्हणजे 2 आणि 3 5 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा म्हणजे डी ची किंमत किती आली वजा 5 आली. डी ची किंमत किती आलेली आहे वजा 5 आलेली आहे. ओके. तर डी ची किंमत वजा 5 आलेली आहे. म्हणजे 12 या सूत्राने आपण डी ची किंमत काढलेली आहे. तर या प्रश्नामध्ये बघा ax अधिक by बरोबर c व mx अधिक ny बरोबर d या एक सामायिक समीकरणामध्ये जर an नॉट इक्वल bm तर दिलेल्या समीकरणांना तर या ठिकाणी इतर समीकरण जे आहे x अधिक y बरोबर c a आणि b या ठिकाणी सहगुणक आहेत. बरोबर आहे. तर या ठिकाणी काय म्हटले बघा इकडचे दोन सहगुणक ab आणि इकडचे दोन सहगुणक mn आणि ते काय म्हटलेलं आहे की an आणि bm हे इक्वल नाहीत असं म्हणतंय. तेव्हा त्या समीकरणांना तर या समीकरणांना काय असतं तर एकच सामायिक उकल असते. या ठिकाणी काय असतं एकच सामायिक उकल असते त्यामध्ये कारण तिथं नॉट इक्वल दिलेला आहे. बरोबर आहे. तर दोन्ही समान नाहीत म्हणून दिलेलं आहे तेव्हा त्या समीकरणाची सामायिक उकल ही एकच असते. त्या समीकरणाची सामायिक उकल ही काय असते एकच असते. अशा प्रकारे पहिल्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर त्याचा तुम्हाला ते प्रश्न व्यवस्थित तुम्हाला समजलेले असतील. यानंतर पुढचा प्रश्न 2
तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा, तर प्रश्न पहिला यामधील 5 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर या प्रश्न दुसऱ्यामध्ये प्रश्न बघा. तर प्रश्न आहे 2x - 6y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा. तर आपल्याला ही सारणी का करायची आहे? पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी x ची किंमत -5 दिलेली आहे, y ची किंमत काढायची आहे. या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे आणि y ची किंमत दिलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने दोन किमती तुम्हाला काढायच्या आहेत. या ठिकाणी किंमत दिलेली आहे. जेव्हा आलेख काढण्यासाठी तिथं किमती दिलेल्या नसतात त्यावरचे आपण सर्व उदाहरणं वायच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने समीकरण लिहायचं हे अगोदरच्या सराव संचीमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा x ची किंमत दिलेली आहे, म्हणजे आपण पहिलं समीकरण घेऊया 2x - 6y = 3. तर या ठिकाणी x ची किंमत किती आहे? -5 आहे. x ची किंमत किती आहे? -5 आहे. म्हणून ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी -5 - 6y = 3. बरोबर आहे. x ची किंमत -5 - 6y = 3. तर या ठिकाणी ह्या दोघांचा गुणाकार केला 2×5 = 10, म्हणजे कसलं 10? -10 - 6y = 3. -10 - 6y = 3. तर 10चं चिन्ह वजा. आता या ठिकाणी बघा 6y जे आहे ते गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणून हे जे -10 आहे ते बरोबरच्या पलीकडे घेऊन जायचं. म्हणून -6y बरोबर हे बरोबरच्या पुढचा अंक अगोदर लिहायचा. हे -10 पलीकडे गेलं काय झालं? +10 झालं. -10 पलीकडे गेलं काय झालं? +10 झालं. म्हणून -6y बरोबर 10 आणि 3 13. -6y बरोबर 10 आणि 3 13. आता 6 आणि y मध्ये कशा चिन्ह आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. 6 आणि y मध्ये कशा चिन्ह आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणून -y बरोबर 13. हे 6 कुठं जाईल? भागाकारामध्ये जाईल. 13/6. 13/6. परंतु इथं y ला ऋण चिन्ह आहे, म्हणून हे जे ऋण चिन्ह आहे त्या पुढच्या अपूर्णांकाला लागतं. म्हणून y बरोबर -13/6 ही y ची किंमत आली. कशाची किंमत आलेली आहे? y ची किंमत आलेली आहे -13/6. आता यानंतर आता आपण y बरोबर 0 ही किंमत ठेवूया. y बरोबर 0 ही किंमत ठेवूया. 2x - 6y = 3. 2x - 6y = 3. तर या ठिकाणी आता y ची किंमत ठेवायची आहे, म्हणून 2x - 6 0 = 3. 2x - 6 0 = 3. म्हणून 2x - 6 न 0 ला गुणलं 0 आलं बरोबर 3. तर या ठिकाणी आता 2x आहे तसंच ठेवायचं, -0 पलीकडे घेतला. आता शून्याची किंमत काय येणार आहे? तिकडे पलीकडे घेतला, अगोदरही ठेवलं तरी 0 ते 0. त्याच्यामध्ये त्याचा काय तरी पण आपल्याला 3 + 0 म्हणजे 2x = 3 आणि 0 3. म्हणून 2x बरोबर आता 2 आणि x मध्ये गुणाकार चिन्ह आहे. 2 कुठे जाईल? भागाकारामध्ये. म्हणून x बरोबर 3/2. x बरोबर 3/2. तर या ठिकाणी x ची किंमत किती आलेली आहे? 3/2 आलेली आहे. म्हणजे का म्हणलं? समीकरणाला आलेख काढण्यासाठी पुढील सारणी पूर्ण करा. मग हे सोडवल्यानंतर पुन्हा तुम्ही ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत या रिकाम्या जागामध्ये त्या किमती तुम्ही का करू शकता? ठेवू शकता. -13/6 -13/6 आणि y ची किंमत आलेली आहे. आणि या ठिकाणी किंमत काय येते बघा? 3/2. 3/2 ही किंमत या ठिकाणी आलेली आहे. अशा प्रकारचा हा दुसरा प्रश्न पूर्ण झालेली आहे. तर यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रह पहिला यामधील तिसरा प्रश्न
तिसऱ्या प्रश्नामध्ये पुढील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. आपल्याजवळ पुस्तक असेल तर पुस्तक बघा. पुढील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. तर या पद्धतीचे यामध्ये 5 गंत आहेत. 5 गंत. आणि आपण या अगोदर पण आलेख पद्धतीने सोडवत असताना x आणि y च्या किमती कशा पद्धतीने काढायच्या आणि ते जे काही किमती आहेत त्या या रकान्यामध्ये कशा पद्धतीने लिहायचे ते आपण ह्या अगोदरचे पण बरेचसे गंत आपण घेतलेले आहेत. संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिल्या यामधील सर्व प्रश्न आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, जेव्हा तुम्हाला x ची जी किंमत आहे ती दिली जात नाही तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनानं कोणतीही किंमत x ची किंमत ठेवू शकता. कोणतीही किंमत. बरोबर आहे. तर 2 समीकरण आहेत. त्या 2 समीकरणाच्या ह्याच्या माध्यमातून तर हे 2 आपल्याला जे काही रकाने आहेत तिथे x आणि y च्या किमती आपल्याला लिहायच्या आहेत. आता बघा, तर या ठिकाणी x ची जी किंमत आहे तर x ची किंमत घेत असताना आता हे पहिलं समीकरण आहे. हे समीकरण आपण अगोदर शिकलेलं आहे. कधी पण एखादं समीकरण आहे जेव्हा आलेख पद्धतीने सोडवत असतो तेव्हा समीकरण y च्या स्वरूपात लिहायला शिका. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, आता हे समीकरण आहे आणि हे समीकरण आपण y च्या स्वरूपात लिहिणार आहोत. बरोबर आहे. आता y च्या स्वरूपात लिहायचं म्हणजे y बरोबर किंमत काढली पाहिजे. जेव्हा गणितामध्ये तर प्रत्येकाला सहगुणक आहे. बरोबर आहे. x ला सहगुणक आहे, y ला सहगुणक आहे. त्यामुळे आता डायरेक्ट y बरोबर किंमत येणार नाही. आपल्याला y ची किंमत काढण्यासाठी समीकरण तयार करावं लागेल. म्हणून 3y बरोबर हे जे 2x आहे हे 2x का होईल, इकडे 2x अधिक आहे बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर का होईल, वजा होईल. 12 - 2x. काय केलं आपण, 3y ची म्हणजे समीकरण y च्या स्वरूपात लिहायचं म्हणजे म्हणून 3y बरोबर 12 बरोबरच्या अगोदर आहे आणि 2x आहे बरोबरच्या पलीकडे गेलं वजा 2x. म्हणून 3y बरोबर 12 - 2x आहे. समीकरण आपल्याला y च्या स्वरूपात लिहायचं आहे. मग समीकरण y च्या स्वरूपात लिहायचं आहे म्हटल्यानंतर आता 3 ला बाजूला घ्यावं लागेल. मग 3 आणि y मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे. 3 कुठं जाईल, भागाकारामध्ये जाईल. म्हणून y बरोबर 12 - 2x छेद 3. y बरोबर 12 - 2x छेद 3 ही जी y ची किंमत आहे हे समीकरण y च्या स्वरूपात मांडणे म्हणतात. याला काय म्हटलं जातंय, समीकरण y च्या स्वरूपात आपण लिहिलो म्हणजे आपल्याला आता किमती काढण्यासाठी सोपं जाईल. बरोबर आहे का. किमती काढण्यासाठी काय होईल, सोपं जाईल. आता किमती ठेवत असताना थोडासा इथे विचार करावा लागेल. तुम्ही कोणत्याही किमती ठेवू शकता, परंतु समजा किमती पॉइंट मध्ये चालेल तर आपल्याला आलेख काढण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकते. एका अगोदरच्या गणितामध्ये माझ्याकडूनही असं झालेलं होतं. बरोबर आहे. त्यामुळे किमती काढत असताना तिथं अगोदर थोडासा विचार करा. कसा विचार करायचं, आता इथं बघा 12 - 2x. आता 2 आणि x मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे म्हणजे तुम्ही x च्या ठिकाणी ज्या 4 किमती ठेवणार आहात त्याला 2 न गुणावं लागेल आणि गुणाकार आल्यानंतर त्याला 12 मधून ती का करावं लागेल, वजा करावं लागेल. आणि त्या वजा बाकीला 3 न भाग जावं लागेल. आणि जर 3 न जर भाग नाही गेला तर तुम्हाला ते जे उत्तर आहे ते उत्तर पॉइंट मध्ये जाईल आणि तुम्हाला आलेख काढताना तिथं चुका होती. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने बघा 12 - 2x छेद 3. तर अशा पद्धतीनं 12 - 2x छेद 3 झाल्यानंतर आता या ठिकाणी समजा आपण 0 ठेवलं, x ची किंमत 0 ठेवली तर 2 न 0 गुणल्यावर काय आलं, 0 आलं. आणि 12 मधून 0 गेल्यानंतर 12 येते. मग 3 न 12 ला भाग जातो म्हणजे x ची किंमत काय ठेवली, 0 ठेवली पहिली किंमत. बरोबर आहे. दुसरी किंमत समजा 1 ठेवली, बे म्हणजे तो 2 आलं. 12 मधून 2 गेले 10 राहिले. 3 न 10 ला भाग जाईल का, अजिबात भाग जाणार नाही. म्हणजे 1 नाही ठेवायचं. समजा 2 ठेवलं, बे दुनी 4. 12 मधून 4 गेले 8 राहिले. 3 न 8 ला भाग जाईल का, अजिबात जात नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 3 ठेवलं, बेत्रिक 6. 12 मधून 6 गेले 6 राहिले आणि 3 न 6 ला भाग जातो म्हणजे तुम्ही तिथे x ची किंमत काय ठेवू शकता, 3 ठेवू शकता. x ची किंमत काय ठेवू शकता, 3. आता बघा याच्यामध्ये फरक किती आहे.
शून्य आणि 3 मध्ये फरक कितीचा आहे? 3चा आहे. 0 आणि 3 मध्ये फरक कितीचा आहे? 3चा आहे. म्हणजे तुम्ही 3च्या पटीत पुढे किमती ठेवू शकता. 3च्या पटीत तुम्ही पुढची किमती ठेवू शकता. बरोबर आहे. आता इथे x ची किंमत समजा आता 3 आणि 3 6. तुम्ही 4 ठेवून बघा. 5 चौक 8 12 मधून 8 गेले 4 भाग जात नाही. 0 3 3चा फरक आहे. म्हणजे पुढची संख्या 3 आणि 3 6. 3 आणि 3 6. तुम्ही 5 ठेवून बघा. 2 5 10. 12 मधून 10 गेले 2 राहिले. जातो भाग? अजिबात जात नाही. म्हणजे 6 ठेवलं. 2 सखी 12. 12 मधून 12 गेले 0 राहिले आणि 3 शून्याला भाग घातल्यानंतर 0 येतं. म्हणजे 3 शून्याला भाग जातो. कोणत्याही संख्येने शून्याला भाग घालता येतो. फक्त शून्यानं कोणत्याही संख्येला भाग घालता येत नाही. म्हणजे पुढची संख्या आपण काय घेतली? 6 घेतली. पुढची संख्या काय घेतली? 6 घेतली. आता 9 जर घेतलं, नीट लक्षात घ्या. जर 9 जर घेतलं तर 9 घेतल्यानंतर काय होईल? तर 9 घेतल्यानंतर 9 दुनी 18, 12 वजा 18 वजा 6. परंतु 9 थोडस काय होईल? थोडस खूप मोठा आलेख होईल आणि तो काढण्यासाठी तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळं आता 3 6 पेक्षा आता 0 3 6 त्याच्यापेक्षा 9च होणार आहे. मग आपण ऋण संख्या घेऊ शकता. बरोबर आहे. 0 मधून 3 वजा करा म्हणजे -3. 0 मधून 3 वजा केलं -3. म्हणजे समजा इथं -3 जर ठेवलं x ची किंमत तर 2 6 वजा 6 ऋण ऋण धन 12 6 18 आणि 3 संग 18. म्हणजे तुम्ही किंमत इथं काय घेऊ शकता? वजा 3. आता मी असा विचार केला, तुम्ही असा विचार केला पाहिजे. 3 भाग जाणारी संख्या तुम्हाला शोधावं लागेल. आता ती इथं प्रत्येक मी सोडून देणारच आहे. बघा कशा पद्धतीनं. तर 1 नंबर तर x बरोबर 0. सुरुवातीला आपण x बरोबर 0 ठेवूया. x बरोबर 0. बरोबर आहे. तर x बरोबर 0 ठेवून आता y ची किंमत काढूया. म्हणून y बरोबर 12 वजा 2 कंसात 0 छेद 3. y बरोबर 12 वजा 0 छेद 3. y बरोबर 12 मध्ये 0 गेले 12च राहिले. तर 12 छेद 3 म्हणून y बरोबर 3 चौक 12 म्हणजे y ची किंमत किती आली? 4 आली. y ची किंमत किती आलेली आहे? 4 आलेली आहे. बरोबर आहे का? त्याच्यानंतर 2 नंबर. x बरोबर काय ठेवायचं? 3 ठेवायचं. x बरोबर काय ठेवायचं? 3 ठेवायचं. बरोबर आहे. मग म्हणून y बरोबर 12 वजा 2 कंसात 3 भागिले 3. बरोबर आहे. तर या ठिकाणी y बरोबर 12 वजा 2 6 भागिले 3. 2 6 भागिले 3. तर y बरोबर 12 मधून 6 गेले 6 राहिले 6 छेद 3 म्हणून y बरोबर 2. y बरोबर 2. y बरोबर किती आलं? 2 आलं. बघा म्हणजे y ची किंमत किती आलेली आहे? 2 आलेली आहे. तर त्यानंतर आता हे झालं 2 नंबर. आता 3 नंबर. तिसरी किंमत आपल्याला ठेवायची आहे. 3 नंबर x बरोबर काय किंमत ठेवायची? 6 ठेवायची. म्हणून y बरोबर 12 वजा 2 कंसात 6 भागिले 3. बरोबर आहे. 12 वजा 2 कंसात 6 भागिले 3. म्हणून y बरोबर 12 वजा बेसखी 12 भागिले 3. म्हणून 12 मधून 12 गेले 0 राहिले 0 भागिले 3. म्हणून y बरोबर किंमत किती आली? 0 आली. y बरोबर किंमत किती आली? 0 आली. म्हणजे y ची किंमत काय झाली? 0 झाली. त्याच्यानंतर चौथी किंमत आपण ठेवायची आहे. x बरोबर किती किंमत ठेवायची? x बरोबर वजा 3. x बरोबर वजा 3. म्हणून y बरोबर 12 वजा 2 कंसात वजा 3 भागिले 3.
2 कंसात वजा 3 भागिले 3. आता या ठिकाणी काय होईल तर बेत्रिक 6 कसलं 6 वजा 6. बेत्रिक 6 कसलं 6 वजा 6. म्हणून y बरोबर 12 वजा 6 भागिले 3. म्हणून y बरोबर ऋण धन 12 अधिक 6 भागिले 3. म्हणून y बरोबर 18 भागिले 3. म्हणून y बरोबर 6. म्हणून y बरोबर किंमत किती आली 6 आली. अशा पद्धतीनं याची किंमत 6 आली. एक्स वाय तर एक्स वाय 0 4 त्याच्यानंतर 3 2 त्याच्यानंतर 6 0 आणि त्याच्यानंतर वजा 3 आणि 6 वजा 3 आणि 6. बघा तर अशा पद्धतीनं या पहिल्या समीकरणामध्ये जे आहे एक्स वायच्या स्वरूपामध्ये आपण समीकरण लिहिलं आणि या ठिकाणी एक्सच्या किमती ठेवताना कोणत्याही ठेवायच्या नाहीत. संकीर्ण प्रश्न संग्रहाचा परिपूर्ण अभ्यास करा, तोच खरा महत्वाचा अभ्यास आहे. तर एक्सची किंमत ठेवत असताना आपण विचार करून ठेवायचा. गुणाकार केल्याने 2 न गुणाकार करून 12 मधून आलेला गुणाकार वजा केल्यानंतर त्याला 3 न भाग गेला पाहिजे. अशा संख्या आपण 0 3 6 आणि एक संख्या पहिली आणि दुसरी संख्या सापडली की त्याच्यामध्ये तेवढंच मिसळायचं. जर मोठं होत असेल तेवढंच मायनस करायचं आहे. तर मायनस आणि प्लस केल्यानंतर तुम्हाला ती संख्या येऊन जाईल. यानंतर आता पुढचं समीकरण त्याच्यामधलंच दुसरं समीकरण आपण पाहणार आहोत. तर आता एक्स वजा वाय बरोबर आहे या पद्धतीने आपला हा चार्ट पूर्ण करायचा आहे. सोपं समीकरण आहे. एक्स वजा वाय बरोबर आहे. या ठिकाणी असं काय खूप अवघड असं समीकरण नाहीये. म्हणजेच काय होईल या ठिकाणी बघा वायच्या स्वरूपात जर आपल्याला लिहायचं असेल तर वजा वाय बरोबर 1 हे अधिक एक्स पलीकडे गेलं काय झालं वजा झालं. अधिक एक्स पलीकडे गेलं वजा झालं. परंतु आपल्याला वायच्या किमती काढायच्या आहेत वजा वायच्या नाही. त्याच्यामुळं ह्याला जर वजा वाय चिन्ह असेल तर सगळ्याचे चिन्ह बदलायचे. बरोबर आहे. म्हणजे काय होईल या ठिकाणी वाय बरोबर वजा 1 अधिक एक्स. म्हणजे ऋण चिन्हानं गुणायचं प्रत्येक पदाला. ऋण चिन्हानं काय करायचं आहे गुणायचं आहे. वाय बरोबर वजा 1 अधिक एक्स. म्हणजेच आता थोडंसं समीकरण काय करूया थोडंसं उलट करूया सोपं होण्यासाठी. वाय बरोबर एक्स अधिकच आहे आणि ही वजा 1 अशा पद्धतीनं वायच्या स्वरूपामध्ये समीकरण लिहून घेतलं. वायच्या स्वरूपामध्ये समीकरण काय केलेलं आहे लिहून घेतलेलं आहे. आता एक्स वजा 1 आहे बरोबर आहे. तुम्ही एक्सच्या किमती कोणत्याही ठेवू शकता. आता काय अडचण नाहीये इथे काय भागाकार करायचं नाहीये काही नाहीये बरोबर आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी किमती कोणत्याही ठेवू शकता. 4 3 2 1 बरोबर. आपण ह्याच ठेवूया 4 3 2 1 बरोबर आहे. तर 1 नंबर एक्स बरोबर 4 तर वाय बरोबर 4 वजा 1 बरोबर 3. 2 नंबर एक्स बरोबर 3 तर वाय बरोबर 3 वजा 1 बरोबर 2. एक्स बरोबर 2 तर वाय बरोबर 2 वजा 1 बरोबर 1. आणि चौथं एक्स बरोबर 1 तर म्हणून वाय बरोबर 1 वजा 1 बरोबर 0. तर अशा पद्धतीनं 3 2 1 0 3 2 1 0 3 2 1 0. म्हणजेच काय आलं या ठिकाणी 4 3 3 2 2 1 आणि 1 0 अशा प्रकारच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे हे अतिशय सोपं समीकरण आहे. परंतु अगोदरचं जे समीकरण होतं त्यावरती मात्र तुम्ही थोडासा चांगला अभ्यास केला पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 यामधला दुसरा प्रश्न. तर प्रश्न आहे एक्स वजा 3y बरोबर 1. तर या ठिकाणी आता आपल्याला हे 2 तक्ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर एक्स वजा 3y बरोबर 1. तर या ठिकाणी सुरुवातीला समीकरण आपण वायच्या स्वरूपात लिहूया. वायच्या स्वरूपात लिहित असताना आता इथं काय होईल 3y बरोबर
3y बरोबर 3y कसला आहे वजा आहे 3y कसला आहे वजा आहे x वजा 3y बरोबर वजा x वजा 3y बरोबर 1 बरोबर आहे तर वजा 3y येईल ना वजा 3y बरोबर 1 हे अधिक x पलीकडे गेलं काय झालं वजा अधिक x पलीकडे गेलं काय झालं वजा म्हणजे त्या ठिकाणी आता वजा 3y बरोबर 1 वजा x आहे तर आता हे y ची किंमत आपल्याला काढायची आहे ना मग y ची किंमत म्हणजे वजा 3 ला काय होईल गुणाकारमध्ये आहे म्हणजे वजा 3 कुठे जाईल भागाकारामध्ये जाईल वजा 3 कुठे जाईल भागाकारामध्ये जाईल म्हणजेच या ठिकाणी वजा 3 कुठे जाईल भागाकारामध्ये जाईल बघा म्हणजे या ठिकाणी वजा y बरोबर 1 वजा x भागिले 3 1 वजा x भागिले 3 तर या ठिकाणी वजा y बरोबर 1 वजा x भागिले 3 नाही वजा सहित चिन्हासहित जाईल वजा 3 बरोबर आहे आणि थोडं इथं लिहिताना थोडं लगेच आपण बदल करूया तर काय बदल होईल लिहित असताना x ला सुरुवातीला घ्या वजा x अधिक 1 वजा x अधिक 1 बघा y बरोबर वजा x अधिक 1 छेद वजा 3 तर या ठिकाणी थोडस ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे ऋण चिन्ह आलेलं आहे इथं ऋण चिन्ह आलेलं आहे त्याच्यामुळे थोडं ऋण चिन्ह जास्त आल्यामुळे ते ऋण चिन्ह काढून टाकण्यासाठी सर्वाचे चिन्ह बदला म्हणून y बरोबर x वजा 1 छेद 3 y बरोबर x वजा 1 छेद 3 म्हणजे सगळ्यालाच ह्या ऋण चिन्हाने काय केलं गुणलं वजा x होतं x झालं इथे या ठिकाणी अधिक 1 होतं वजा 1 झालं खाली वजा 3 होतं 3 झालं म्हणजे अशा पद्धतीने y च्या स्वरूपामध्ये आपण समीकरण लिहिलेलं आहे तर y बरोबर x वजा 1 छेद 3 आता इथं पण x च्या किमती ठेवत असताना अगोदर विचार करायचा 3 भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 3 भाग जाणाऱ्या संख्या तुम्हाला पाहिजेत म्हणजे या ठिकाणी 3 भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला माहिती आहे 3 चा पाढा 3 1 3 3 2 6 3 3 9 म्हणजे सुरुवातीला समजा आपण x ची किंमत जर 4 ठेवली x ची किंमत काय ठेवली 4 ठेवली तर 4 मधून 1 गेलं 3 राहिलं बरोबर आहे म्हणजे 3 ला 3 ला भाग जातो 3 1 3 बरोबर आहे पहिली किंमत ठेवली 4 त्याच्यानंतर दुसरी किंमत आता तुम्हाला मी अगोदरच्या गणितामध्ये सांगितलं होतं पहिली किंमत 4 3 न भाग जाणारी संख्या आहे आता दुसरी किंमत काय ठेव कशामधून 3 1 3 6 मग 7 मधून 1 गेलं 6 राहिलं मग 3 न 6 ला भाग जातो परंतु 7 थोडं मोठं होईल त्याच्यामुळे थोडस लहान संख्या बघा समजा आपण इथे 1 ठेवलं काय ठेवलं 1 ठेवलं 1 मधून 1 गेलं 0 राहिलं 3 न 0 ला भाग जातो दुसरी किंमत ठेवली 1 दुसरी किंमत ठेवली 1 बरोबर आहे आता त्याच्यानंतर आता 4 केलेला आहे ना बरोबर 4 मधून 1 गेलं 3 राहिलं त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढची किंमत जर तुम्हाला ठेवायची असेल तर काय ठेवावी लागेल पुढची किंमत जर घ्यायची असेल तर समजा इथं वजा 1 ठेवलं वजा 1 वजा 1 वजा 1 ऋण ऋण धन 1 आणि 1 2 3 भाग जाणार नाही वजा 2 ठेवलं तर x ची किंमत वजा 2 ठेवली वजा 2 वजा 1 ऋण ऋण धन 2 आणि 1 3 3 1 3 म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वजा 2 किंमत घेऊ शकता आणि वजा 2 किंमत घेतल्यानंतर पुन्हा पुढची किंमत कोणती घेणार पुढची किंमत आता 3 न कुणाला भाग जाईल 6 ला भाग जाईल बरोबर आहे कुणाला भाग जाईल 6 ला भाग जाईल मग 6 ला भाग जाईल म्हटल्यानंतर 6 वजा 5 वजा 5 वजा 1 ऋण ऋण धन 5 आणि 1 6 म्हणजे वजा 5 अशा पद्धतीने या 4 संख्या आता बघूया या ठिकाणी 1 नंबर पहिली किंमत x बरोबर 4 तर y बरोबर 4 वजा 1 छेद 3 बरोबर 3 छेद 3 बरोबर 1 म्हणजे y ची किंमत काय आली 1 आली बरोबर आहे त्याच्यानंतर 2 नंबर x बरोबर काय घेतलंय 1 x बरोबर काय घेतलंय 1 म्हणून
y बरोबर 4 वजा 1, बरोबर आहे. y बरोबर 1 वजा 1 भागिले 3 बरोबर 0 भागिले 3 बरोबर 0. 0 भागिले 3 बरोबर 0. 3 नंबर या ठिकाणी 0 लिहा. तिसरी किंमत x बरोबर वजा 2 घेतली, बरोबर आहे. म्हणून y बरोबर वजा 2 वजा 1. बघा ज्या ज्या ठिकाणी x आहे इथं इथं किमती प्रत्येक ठिकाणी ठेवत आहे मी. वजा 2 वजा 1 छेद 3 बरोबर ऋण ऋण धन 2 आणि 1 3 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा 3 वजा 3 छेद 3 म्हणजेच उत्तर काय आलं? वजा 1 आलं. उत्तर काय आलं? वजा 1 आलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथी किंमत x बरोबर शेवटची किंमत काय आहे? वजा 5 आहे. म्हणून y बरोबर वजा 5 वजा 1 छेद 3 म्हणून y बरोबर ऋण ऋण धन 5 आणि 1 6 वजा 6 छेद 3 म्हणून y बरोबर वजा 2. अशा प्रकारे y ची किंमत काय आली? वजा 2 आली. 4 1 1 0 वजा 2 वजा 1 आणि वजा 5 वजा 2. वजा 5 वजा 2 अशा पद्धतीनं हा पहिल्या समीकरणाच्या आपण किमती काढलेल्या आहेत. आता यानंतर दुसरं समीकरण घेऊन दुसरा चार्ट पूर्ण करूया. बघा यानंतर त्याच्यामध्ये दुसरं समीकरण, प्रश्न दुसऱ्यामध्ये दुसरं समीकरण या ठिकाणी तर 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. समीकरण बघा कसं आहे. आता अशा समीकरणामध्ये थोडंसं तुम्हाला जास्त विचार करावा लागेल. जेव्हा साधं समीकरण येतं तेव्हा तिथं काय अडचण तुम्हाला येणार नाही. आता या ठिकाणी बघा अगोदर समीकरण तुम्ही व्यवस्थित करून घ्या, बरोबर आहे. तर काय होईल? 3x वजा 2y हे अधिक 4 पलीकडे गेलं काय झालं? अधिक 4 पलीकडे गेलं काय झालं? वजा 4. अधिक 4 पलीकडे गेलं काय झालं? वजा 4. तर या ठिकाणी आता काय होईल बघा. तर आपल्याला 2y च्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. म्हणून वजा 2y बरोबर वजा 2y बरोबर वजा 4. आता हे अधिक 3x पलीकडे गेलं वजा 3x. अधिक 3x पलीकडे गेलं वजा 3x. हे वजा 2y बरोबर हे अधिक 4 आपण पुढे घेतलं आणि अधिक 3x पलीकडे घेतलं वजा 3x. आता या ठिकाणी काय होईल? तर y बरोबर वजा 4 वजा 3x भागिले ही वजा 2. वजा 4 वजा 3x भागिले 2. म्हणजे या ठिकाणी आता ह्याला पण ऋण चिन्ह, याला पण ऋण चिन्ह, याला पण ऋण चिन्ह, सगळ्याचे चिन्ह आपण बदलूया आणि थोडं लिहिताना 3x ला इकडे घेऊया. y बरोबर 3x वजा होता अधिक केलं, वजा 4 आहे हे अधिक 4 लिहिलं आणि वजा 2 आहे हे अधिक 2 लिहिलं. अशा पद्धतीनं 3x अधिक 4 भागिले 2. 3x अधिक 4 भागिले 2. तर y च्या स्वरूपामध्ये समीकरण लिहिलेलं आहे. आणि आता हे समीकरण सोडवत असताना तुम्हाला 2 न भाग कसा जाईल तेव्हा तुम्ही x च्या किमती काय घेतल्यानंतर 2 न भाग जाईल हा तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल. तर 3 1 3 आपण समजा 1 ठेवलं, बरोबर आहे. सॉरी 0 ठेवा अगोदर. 3 न 0ला गुणलं 0 आलं, राहिलं 4. बेदुनी 4 भाग जातो, पहिली किंमत 0 ठेवली, बरोबर आहे. 1 न 3 1 3 3 आणि 4 7 2 न 7 ला भाग जात नाही, 2 ठेवा. 3 दुनी 6 6 आणि 4 10 भाग जात, सॉरी 3 दुनी 6 6 आणि 4 10 भाग जातो म्हणजे 0 आणि 2. आता बघा 0 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे? 2 चा फरक आहे. मग 2 आणि 2 4, 2 आणि 2 4, 3 चौक 12 12, 3 चौक 12 12 4 16 82 16 भाग जातो. आता 4 आणि 2 6 6 पण घेऊ शकता, काही अडचण नाही. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मायनसचा पण एक घेऊ शकता. काय घेणार? तर इथं 2 2 चा फरक आहे, पाठीमागं 2 घ्यायचा म्हणजे वजा 2. 3 दुनी 6, बरोबर आहे. कसलं 6 येईल? वजा 6 येईल. वजा 6 अधिक 4 अधिक वजा वजा आणि 6 मधून 4 गेले 2 राहिले आणि मोठे संख्ये चिन्ह वजा 2 आणि बे 1 बे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही वजा 2 पण घेऊ शकता किंवा तुम्हाला 6 घ्यायचा तर 6 पण घेऊ शकता. तर अशा पद्धतीने 0 2 4. तर या ठिकाणी बघा आपण 1 नंबर x बरोबर काय ठेवलं? 0 ठेवलं.
म्हणून y बरोबर 3 कंसात 0 अधिक 4/2 बरोबर 3 0 0 अधिक 4 4/2 कारण ह्या दोघांचा गुणाकार 0 येतो. बेदुनी 4 बेदुनी 4 पहिली किंमत काय आली 2 आली. पहिली किंमत 2 आली. त्याच्यानंतर 2 नंबर x बरोबर काय घ्यायचं 2 घ्यायचं. बरोबर x बरोबर काय घ्यायचं 2 घ्यायचं. म्हणून y बरोबर 3 कंसात 2 अधिक 4/2 3 कंसात 2 अधिक 4/2 3 दुनी 6 6 आणि 4 10 10/2 3 दुनी 6 6 आणि 4 10 10/2 बेपंचे 10 म्हणजे इथे उत्तर काय आलं 5 आलं. पुढची किंमत 5 आहे. त्याच्यानंतर तिसरी किंमत x बरोबर तिसरी किंमत काय ठेवायची 4 ठेवायची. x बरोबर किंमत काय ठेवली 4 ठेवली. म्हणून y बरोबर 3 कंसात 4 अधिक 4 भागिले 2 3 चौक 12 आणि 12 आणि 4 16 16/2 बे 16 16/2 बे 16 म्हणजे पुढची किंमत काय आली 8 आली. बरोबर आहे. आता ही पण किंमत मोठीच होत आहे. बरोबर आहे. ही पण किंमत काय होत आहे मोठीच होत आहे तरी काय अडचण नाही. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर चौथं x बरोबर -2 x बरोबर काय -2 तर y बरोबर 3 कंसात 2 अधिक 4/2 म्हणून y बरोबर 3 दुनी 6 -6 अधिक 4/2 -6 अधिक 4/2 अधिक वजा आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा चिन्ह द्यायचं बे 1 बे म्हणजे किंमत काय आली या ठिकाणी -1 तर या ठिकाणी -1 किंमत आली 0 2 2 5 4 8 आणि -2 -1 अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न पूर्ण झालेला आहे. यानंतर तिसरा प्रश्न बघा. त्याच्यामध्ये 2 समीकरण. त्याचं पहिलं समीकरण आपण सोडवूया अगोदर 5x - 6y अधिक 30 बरोबर आहे. तर या अगोदर या समीकरण व्यवस्थित करून घेऊया. तर इथं काय होईल 5x - 6y अधिक 30 पलीकडे गेलं काय झालं -30. आता y च्या स्वरूपामध्ये समीकरण लिहायचं म्हणून 6y कसलं 6y -6y -30 आणि 5x अधिक आहे पलीकडे गेलं काय झालं -5y -6y बरोबर -30 आणि अधिक 5x पलीकडे गेलं -5y -5x आहे. सॉरी. तर या ठिकाणी आता ही किंमत y बरोबर -30 आता थोडी लिहिताना आपण असं लिहूया 5x ला अगोदर घेऊया -5x -30 भागिले -6 -5x -30 भागिले -6 बरोबर आहे. कधी पण हे पुढे असलं ना हे कधी पण अगोदर घ्यायचं. तर आता या ठिकाणी सगळ्यांना ऋण चिन्ह आहेत सगळ्याचे चिन्ह बदलूया म्हणजे y बरोबर 5x अधिक 30 भागिले 6 5x चिन्ह वजा होतं अधिक झालं 30 चिन्ह वजा होतं अधिक झालं 6 चिन्ह पण अधिक झालं. अशा पद्धतीनं समीकरण आपण y च्या स्वरूपामध्ये लिहावं लागेल आणि ते लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी पण तुम्हाला काय विचार करावा लागेल की 6 न कोणत्या अंकाला भाग जाईल बरोबर आहे. आणि जास्त करून तर मोठी जी किमती आहेत त्या मोठी किमती घ्यायचं टाळा. ऋण आणि धन 4 तर किमती आपल्याला घ्यायच्या असतात. तर या ठिकाणी बघा आता तर आता 6 न भाग घालायचं म्हटल्यानंतर आता आपण इथे या ठिकाणी बघा समजा 5 0 सुरुवातीला x ठिकाणी जर आपण 0 ठेवलं तर 5 0 0 आणि 6 न 30 ला भाग जातो 6 पंचे 30 बरोबर आहे का. काय भाग जाईल 6 पंचे 30 म्हणजे किंमत काय ठेवली पहिल्या सुरू 0 ठेवली. दुसरी किंमत काय ठेवली आता या ठिकाणी समजा -1 किंमत ठेवली -1 5 1 5 -5 30 मधून 5 गेली 25 राहिली
बर, मग काय किंमत ठेवावी लागेल आता? तर या ठिकाणी बघा, तर इथं किंमत घेत असताना आता 6 न भाग जाण्यासाठी आपण सुरुवातीची किंमत घेतली 0. तर सुरुवातीची किंमत 0 घेतल्यानंतर 500 फक्त 30 उरलं, 6 न भाग जातो, बरोबर आहे. तर आता यानंतर आता किंमत कोणती ठेवायची? आता 0 पुन्हा त्याच्यानंतर 1 घेतली, 5 1 5 जात नाही, 30 आणि 5 35 ला भाग जात नाही. पुन्हा 2 घेतलं, 5 दुनी 10, 30 आणि 10 40 ला भाग जात नाही. 3 घेतलं, 5 3 15 भाग जात नाही. 4 ला भाग घेतलं, अजिबात जात नाही. आता या ठिकाणी अशा प्रश्नामध्ये मात्र तुम्हाला दशांशची किंमत घ्यावी लागेल, पॉइंट मधली किंमत तुम्हाला घ्यावी लागेल. आणि त्याच्यामध्ये किंमत घेतल्यानंतर तुम्हाला त्या पॉइंटनं घेतलेल्या संख्येनं 5 ला गुणावं लागेल. मग तुम्हाला जर एक संख्या भेटली तर पुढच्या संख्या भेटत जातील. आता या ठिकाणी मी पहिली संख्या घेतली 1.2, नीट लक्ष द्या. 1.2 घेतली, 1.2 न 5 ला गुणलं, पॉइंट नाही म्हणून गुणाकार करा. 12 पंचे किती? 60. 12 पंचे किती? 60. आणि किती नंतर पॉइंट द्यायचा? 1 नंतर, बरोबर आहे का? म्हणजे किती आलं? 6 आलं. किती आलं? 6 आलं. मग मी वजा 1.2 घेतली समजायचं, म्हणजे इथं वजा 6 आलं. म्हणजे अधिक वजा वजा 30 मधून 6 गेले, किती राहिले? 24 राहिले. म्हणजे 6 चोक 24, म्हणजे 6 न भाग जातो. दुसरी किंमत घेतली 12 ची दुप्पट 24, 12 ची दुप्पट 24, म्हणजे वजा 2.4 घेतली. वजा 2.4 ला 5 न गुणलं, 24 पंचे 120, 1 नंतर पॉईंट दिलं, 12 आलं. 1 नंतर पॉईंट दिल्यानंतर 12 आल्यानंतर 30 आणि 12 सॉरी 30 मधून 12 गेले, किती राहिले? 18 राहिले. 6 त्रिक 18. तिसरी किंमत 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 3.6 घेतली. बघा, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12चा पाडच या ठिकाणी, बरोबर आहे. तर या ठिकाणी 36 पंचे 180 वजा 18 आलं. 1 नंतर पॉईंट द्यायचं, 30 मधून 18 गेले, 12 राहिले. म्हणजे या ठिकाणी काय होईल? 12 ला 6 न भाग जाईल. म्हणजे या ठिकाणी पुढची किंमत वजा 1.2, त्याच्या पुढची किंमत वजा 2.4 आणि त्याच्या पुढची किंमत वजा 3.6 घेतली. वजा 3.6 घेतली. ती कशी घ्यायची असा विचार तर तुम्हाला त्या ठिकाणी का करावंच लागेल, बरोबर आहे. तर आता त्या किमती आपण या ठिकाणी सोडून घेऊया. तर 1 नंबर x बरोबर किंमत काय घेतली? 0. म्हणून y बरोबर 5 कंसात 0 अधिक 30 भागिले 6, म्हणून y बरोबर 500. आता 500 इथे काय डबल करत बसायचं नाही. 30 भागिले 6 बरोबर 6 पंचे 30, म्हणजे पहिली किंमत काय आली? 5 आली. पहिली किंमत काय आलेली आहे? 5 आलेली आहे. त्याच्यानंतर 2 नंबर x बरोबर किंमत किती घ्यायची? वजा 1.2 घेतली. म्हणून y बरोबर 5 कंसात 1.2 अधिक 30 भागिले 6. आता 1.2 न 5 ला गुणल्यानंतर पॉइंट नाही म्हणून गुणाकार करायचा. 12 पंचे 60 आणि 1 नंतर पॉइंट द्यायचा. 1.2 मध्ये पण 1 नंतर पॉइंट आहे. मग 60 ला 1 नंतर पॉइंट दिला, किती राहतं? 6 राहतं. म्हणून 6 अधिक 30 भागिले 6 म्हणजेच 36 भागिले काय आलं? 6 आलं. म्हणजे किंमत काय आली? 6 आली. किंमत काय आली? 6 आली. तिसरी किंमत x बरोबर वजा 2.4 घ्यायचं. वजा 2.4 घेतलं. म्हणून y बरोबर 5 कंसात 2.4 अधिक 30 भागिले 6 24 पंचे 120. 120 ला 1 नंतर पॉइंट दिलं, 12 आलं. सॉरी थोडस इथं चुकलेलं आहे वजा चिन्ह देण्यामध्ये. इथं बघा, इथे x बरोबर वजा 1.2 आहे. म्हणजे या ठिकाणी
इथं -6 झालं. -6 झाल्यानंतर इथं किंमत काय होईल, अधिक वजा वजा 30 मधून 6 गेले 24 राहिले आणि 24 ला 6 ने भाग घातल्यानंतर 4 येईल. या ठिकाणी 4 येईल. ऋण चिन्ह घेतले त्याच्यामुळे तिथं वजा बाकी होईल. आणि या ठिकाणी पण वजा चिन्ह आहे. 24 पंचे 120 म्हणजे काय आलं, -12 अधिक 30 भागिले 6 बरोबर 30 मधून 12 गेले 18 राहिले आणि 18 भागिले 6 बरोबर उत्तर काय आलेलं आहे, 3 आलेलं आहे. म्हणजे y ची किंमत किती आली, 3 आली. आणि शेवटची किंमत x बरोबर किती घेतलं, -3.6. x बरोबर काय घेतलं, -3.6. म्हणून y बरोबर किती, बरोबर y बरोबर 5 कंसात -3.6 अधिक 30 भागिले 6 म्हणून y बरोबर 36 पंचे 180. 36 गुणिले 5 करायचे 180 आणि 180 ला 1 नंतर पॉइंट दिलं, -18 झालं अधिक 30 भागिले 6 अधिक वजा वजा 30 मधून 18 गेले 12 राहिले -12 भागिले 6 म्हणजे किंमत काय आली, अधिक 2. किंमत काय आली, 2 आली. किंमत काय आली, 2. बघा म्हणजे अशा पद्धतीनं ही किंमत आपण सर्व किमती कशा पद्धतीने काढलेल्या आहेत ते व्यवस्थित बघा. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ओके, यानंतर आपण याच प्रश्नातला दुसरा प्रश्न समीकरण त्यानुसार हा चार्ट आपण पूर्ण करूया. यानंतर बघा हा चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि समीकरण या ठिकाणी 5x अधिक 4y वजा 20 बरोबर 0 म्हणजेच 5x अधिक 4y हे वजा 20 पलीकडे गेलं अधिक 20 झालं, वजा 20 पलीकडे गेलं अधिक 20 झालं. आता हे जे समीकरण आहे ते समीकरण आपण y च्या स्वरूपामध्ये लिहूया. म्हणून या ठिकाणी 4y बरोबर 20 वजा अधिक 5x पलीकडे गेलं की वजा 5x. कधी पण 5x शेवटीचे येतं बरं का, ह्याला अगोदर घ्यायचं का नंतर. 4y बरोबर, आता आपण काय करूया, y च्या स्वरूपामध्ये लिहूया. y बरोबर 5x वजा 5x अधिक 20 भागिले 4 अधिक 20 भागिले 4. तर वजा 5x अधिक 20 भागिले 4 हे समीकरण आलेलं आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्ही वजा 5x अधिक 20 या ठिकाणी किंमत पण तुम्ही आता इथं वजा किंमत आलेली आहे, बरोबर आहे. आता ही 5x जे आहे ते मोठं आहे, तुम्ही हीच किंमत ठेवू शकता कारण 20 मधून वजा करायचं. 5 दुनी 10, आता 4 न भाग घालायचा आहे. समजा 5 1 5 20 मधून वजा करायचा म्हणजे 20 मोठी संख्या त्या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे तुम्ही या ठिकाणी किंमत नाही बदललं तरी चालतं, बरोबर आहे. म्हणजे y बरोबर 20 वजा 5x छेद 4. म्हणजे या ठिकाणी समजा आपण x ची किंमत 1 घेतली, सॉरी 0 घेतली, 0. 5 ने 0 ला भाग घातलं 0 आलं आणि 4 पंचे 20, पहिली किंमत 0 घेतली. आता दुसरी किंमत काय घ्यावं लागेल, समजा इथे 1 घेतली, 5 1 5 20 मधून 5 गेले 15 झाले, 4 न भाग जात नाही, बरोबर आहे. 2 ठेवलं, 5 दुनी 10, 3 ठेवलं, भाग जात नाही, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी याच्या अगोदरचं जे गणित आहे त्याच गणिताप्रमाणे तुम्हाला तिथं काय करावं लागेल, क्रिया करावं लागेल. आता 4 न कुणाला भाग जातो, 4च्या पाड्यामध्ये 4 न 4 ला जातो, बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 दुनी 8 ला भाग जातो. मग 8 कधी येईल, 20 मधून किती वजा केल्यावर 8 येईल, 20 मधून 12 वजा केल्यानंतर 8 येईल. मग बघा विचार करताना कसं करायचं, आता 4 न कोणाला भाग जाईल, बरोबर आहे. 4 न कुणाला भाग जाईल, 4 न 4 ला भाग जाईल. मग 4 कधी येईल, 20 मधून किती वजा केल्यावर 4 येईल,
20 मधून 16 वजा केल्यावर 4 येईल. मग 5 न कशाला गुणल्यावर 116 येईल, 5 न कशाला गुणल्यावर 16 येईल पॉइंट मध्ये. मग किती पंचे 160, किती पंचे 160 आहे का तुमच्याकडे? 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 32 पंचे 160. बघा या ठिकाणी 32 पंचे 160 म्हणजे ही पण किंमत त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. किंवा 8 16 85, 16 85 म्हणजे 1.6, 1.6 पण तुम्ही किंमत घेऊ शकता. म्हणजे या ठिकाणी विचार करत असताना 5 ना समजा आपण आता ही वजा 5x आहे ना, समजा 5 न x ची किंमत आपण घेतली 1.6 घेतली, x ची किंमत 1.6 घेतली तर 16 85 म्हणजे 8.0 आलं. मग 20 मधून 8 गेले 12 राहिले, 4 त्रिकोण 12 म्हणजे किंमत तुम्ही x ची किंमत 1.6 घेऊ शकता. बरोबर आहे का? त्याच्यानंतर तुम्ही किंमत समजा 1.2 घेतली तर 5 ने 1.2 ला गुणले तर 12 पंचे 60 म्हणजे 6.0 आलं. 20 मधून 6 गेल्यानंतर काय झालं? 20 मधून 6 गेले 14 झाले, भाग जात नाही. मग 8 येण्यासाठी इथं 8 घेतले नाही तर बरोबर आहे का? त्याच्यानंतर मग पुन्हा अजून कशाने गुणावं लागेल? समजा 24 न गुणलं, 24 न 2.4 न गुणलं, 24 पंचे 120 म्हणजे 1 नंतर पॉइंट आला. 20 मधून 12 गेले किती राहिले? 8 राहिले. म्हणजे या ठिकाणी 2.4 न भाग घालू शकता. बरोबर आहे का? कितनं भाग घालू शकता? 2.4 ला भाग घालू शकता. त्याच्यानंतर आता इथं या ठिकाणी बघा 20 मधून 20 गेले 0 म्हणजे इथं 4 ठेवू शकता. म्हणजे तिसरी शेवटची किंमत तुम्ही 4 अशा पद्धतीने किंमत घेऊ शकता. किमती घेताना विचार करा, त्याशिवाय तुम्हाला किमती घेता येणार नाहीत. तर या ठिकाणी बघा तर पहिली किंमत x बरोबर काय घेतली? 0. तर y बरोबर 20 वजा 5 कंसात 0 भागिले 4 बरोबर 20 वजा आता 5 0 0 येणार आहे भागिले 4 म्हणून 20 भागिले 4 बरोबर 5. 20 भागिले 4 बरोबर 5. त्याच्यानंतर दुसरी किंमत x बरोबर दुसरी किंमत 1.6, दुसरी किंमत 1.6 म्हणून y बरोबर 20 वजा y बरोबर 20 वजा 5 कंसात 1.6 भागिले 4 बरोबर 20 वजा 16 पंचे 80 म्हणजे 8 आलं भागिले 4. 20 मधून 8 गेले 12 राहिले, 12 भागिले 4 बरोबर किंमत किती आली? 3 आली. किंमत किती आली? 3 आली. बरोबर आहे का? 16 पंचे 80, 8.08 घेतलं, 20 मधून 8 गेले 12/4 बरोबर 3 आलं. तिसरी किंमत x बरोबर तिसरी किंमत काय ठेवली? 2.4 ठेवली. तिसरी किंमत काय ठेवली? 2.4 ठेवली. x बरोबर 20 वजा 5 कंसात 2.4 भागिले 4 बरोबर 20 वजा 24 पंचे 120 म्हणजे पॉइंट नंतर 1 0 निघून गेलं भागिले 4. 20 मधून 12 गेले 8 राहिले, 8 भागिले 4 बरोबर 2. तर उत्तर काय आलं याचं? 2 आलं. उत्तर काय आलं? 2 आलं. आणि शेवटची किंमत चौथी x बरोबर 4. x बरोबर काय घेतलं? 4 घेतलं. तर म्हणून y बरोबर काय किंमत इथं? y बरोबर 20 वजा 5 कंसात 5 गुणिले 4 भागिले 4 म्हणून y बरोबर 20 वजा 20 भागिले 4 बरोबर 0/4 बरोबर किंमत काय येईल? 0 येईल. म्हणजे अशा पद्धतीनं 1.63, 2.42 आणि 4 अशा प्रकारचा हा तिसरा प्रश्न खूप सुंदर प्रकारे घेतलेला आहे. तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजलेला पण असेल. किमती घेत असताना कशा पद्धतीने घ्यायच्या याचा सराव तुम्हाला करावा लागेल. बरोबर आहे? ही 1-2 प्रश्न. आता ह्याच्यामध्ये किती प्रश्न? हा तिसरा, चौथा आणि 5वा. आता 2 प्रश्न. त्याच्यामध्ये बघा हे प्रश्न जास्तीत जास्त सराव करा.
आता तुम्ही या ठिकाणी किमती तर -1.2 वजा 1.2 वजा 2.4 वजा 3.6 आहे ना, त्या ठिकाणी दुसऱ्या किमती ठेवून बघा तुम्हाला जमतं का. या ठिकाणी 1.6 2.4 घेतलं, या ठिकाणी दुसऱ्या किमती ठेवून तुम्ही बघा. बरोबर आहे, प्रयत्न तर तुम्हाला करावाच लागेल. यानंतर चौथा प्रश्न, 3x वजा y वजा 2 बरोबर 0. आता हे समीकरण आपण व्यवस्थित लिहून घेऊया. 3x वजा y बरोबर वजा 2 पलीकडे गेलं काय झालं, अधिक 2 झालं. आता y च्या स्वरूपामध्ये लिहूया. वजा y बरोबर 2 अधिक 3x पलीकडे गेलं वजा 3x. बरोबर आहे. आता इथं वजा y चिन्ह आलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्याचे चिन्ह बदला. y बरोबर 2, आता किंमत घेत असताना इकडे घ्या, अधिक 3x वजा 2 अधिक 3x वजा 2 म्हणजे y बरोबर 3x वजा 2 ही y च्या स्वरूपामध्ये समीकरण आलेलं आहे. आणि सोपं समीकरण आहे. आता या ठिकाणी काय भागाकार नाही करायचा. असं समीकरण आलं काय अडचण नाही. सगळं असे एक समीकरण आले, भागाकाराचे समीकरण आले, त्या ठिकाणी तुमचा वेळ जाऊ शकतो आणि एकाच वेळेस तुमचं उत्तर आलं पाहिजे. बरोबर आहे. तर आता बघा या ठिकाणी तुम्ही कोणत्याही किमती घेऊ शकता. x आपण ठेवलं 0 1 2 3 0 1 2 3. तर एक नंबर x बरोबर 0, तर y बरोबर 3 कंसात 0 वजा 2 बरोबर 3 0 0 वजा 2 बरोबर किंमत काय आली, वजा 2 आहे. किंमत काय आली, वजा 2 आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 नंबर x बरोबर 1 म्हणून y बरोबर 3 कंसात 1 वजा 2 3 1 3 वजा 2 बरोबर 3 मधून 2 गेले किती राहिले, 1 राहिले. 3 मधून 2 गेले किती राहिले, 1 राहिले. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरी किंमत x बरोबर 2 घेतलं तर y बरोबर 3 कंसात 2 वजा 2 तर 3 दुनी 6 वजा 2 बरोबर 4. 3 दुनी 6 वजा 2 बरोबर 4 ही तिसरी किंमत झाली. आणि चौथी किंमत x बरोबर 3 तर y बरोबर 3 कंसात 3 वजा 2 3 त्रिक 9 वजा 2 9 मधून 2 गेले 7 राहिले. तर y बरोबर किंमत किती आली, 7 आली. ही वजा 2 1 4 आणि 7 अशा प्रकारे 0 2 1 1 2 4 आणि 3 7. सोपा प्रश्न आहे. तर यामधला दुसऱ्या समीकरणाद्वारे आपण हे समीकरण आता हा चार्ट पूर्ण करायचा आहे. तर या ठिकाणी बघा 2x अधिक y बरोबर 8. तर y च्या स्वरूपामध्ये किमती लिहू. y बरोबर 8 अधिक 2x पलीकडे गेलं वजा 2x अधिक 2x पलीकडे गेलं काय झालेलं आहे, वजा 2x. आता 8 वजा 2x किंमत घेत असताना थोडासा विचार करा. आता x बरोबर आहे का, तुम्ही 8 मधून किमती वजा करणार आहात, मग समीकरण नाही बदलायचं. मोठी संख्या असेल या ठिकाणी, आता आपण बे 1 बे 8 मधून 1 गेलं 7 राहील, बे दुनी 4 बे त्रिक 7 बे चौक 8 अशा पद्धतीने तुम्ही किमती त्या ठिकाणी का करू शकता, ठेवू शकता. म्हणजे y बरोबर 8 वजा 2x ही किंमत त्या ठिकाणी आलेली आहे. तर या ठिकाणी थोड्या किमती जरा मोठ्या घेतल्या 1 2 3 4 5. समजा 2 घेतलं, बे दुनी 4 8 मधून 4 गेले 4 राहिले. 3 घेतलं, बे त्रिक 6 8 मधून 6 गेले 2 राहिले. 4 घेतलं, बे चौक 8 8 मधून 8 गेले 0 राहिली. म्हणजे 1 पासून घ्या 1 2 3 4 1 2 3 4. एक नंबर x बरोबर 1 म्हणून y बरोबर 8 वजा 2 कंसात 1 बरोबर 8 वजा बे 1 बे म्हणून 8 मधून 2 गेले 6 राहिले. ही y ची किंमत आली किती, 6. 2 नंबर x बरोबर किंमत काय घेतली, 2 घेतली. y बरोबर 8 वजा 2 कंसात 2 2 कंसात
2 बरोबर 8 वजा 2 दुनी 4 म्हणून y बरोबर 8 मधून 4 गेले 4 राहिले. त्याच्यानंतर तिसरी किंमत x बरोबर तिसरी किंमत काय आहे 3 आहे. तिसरी किंमत काय आहे 3 आहे म्हणून y बरोबर 8 वजा 2 कंसात 3 y बरोबर 8 वजा 6 y बरोबर 8 मधून 6 गेले 2 राहिले म्हणजे y ची किंमत काय आली 2 आली. आणि 4 नंबर x बरोबर शेवटची किंमत काय घेतली 4 आणि y बरोबर 8 वजा 2 कंसात 4 म्हणून y बरोबर 8 वजा 8 म्हणून y बरोबर किंमत किती आली 0 आली. y बरोबर किंमत किती आली 0 आली. 6 4 2 0 6 4 2 0 1 6 2 4 3 2 4 0. ओके, सोपा प्रश्न आहे अतिशय. यानंतर प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यामधला हा शेवटचा प्रश्न 5वा प्रश्न. बरोबर आहे. 3x अधिक y बरोबर 10 आणि x वजा y बरोबर 2. अगोदर पहिलं समीकरण सोडवूया. तर या ठिकाणी समीकरण y च्या स्वरूपामध्ये लिहूया. y बरोबर 10 अधिक 3x पलीकडे गेलं वजा 3x. या ठिकाणी पण तुम्ही आहे ते समीकरण ठेवू शकता. 10 मधून वजा करायचं म्हणजे y बरोबरचं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. तर किंमत लहानच घ्या. आता 0 ठेवलं तर 10 होतं. विचार करून ठेवा. 0 ठेवायचं नाही. 1 ठेवलं 7 होतं. 2 ठेवलं 3 2 6. 10 मधून 6 गेले 4 राहिले. बरोबर आहे. 3 ठेवलं 1 पासून ठेवा. 3 1 3 2 3 4 5 2 3 4 5 असं पण ठेवू शकता किंवा 1 2 3 4 पण ठेवा. 2 3 4 5 ठेवा. 1 2 3 4 ठेवा. ओके. तर 1 नंबर x बरोबर 2 तर y बरोबर 10 वजा 3 कंसात 2 बरोबर 10 वजा 3 दुनी 6. तर 10 मधून 6 गेले 4 राहिले. y ची किंमत किती आली 4 आली. 2 नंबर x बरोबर 3 तर y बरोबर 10 वजा 3 कंसात 3 तर 10 वजा 3 त्रिक 9. y बरोबर 10 मधून 9 गेले 1 राहिले. 10 मधून 9 गेले 1 राहिले. त्याच्यानंतर तिसरी किंमत x बरोबर किती किंमत आहे 4 किंमत आहे. बरोबर आहे. तर 3 चौक 12 होईल. आता मोठं होईल. y बरोबर 10 वजा 3 कंसात 4 10 वजा 3 चौक 12. आता 10 मधून 12 जात नाही म्हणून 12 मधून 10 वजा करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. y बरोबर वजा 2. y बरोबर वजा 2. आणि चौथा प्रश्न x बरोबर 5 किंमत घेतली तर y बरोबर 10 वजा 3 कंसात 5 10 वजा 15. तर 10 मधून 15 जात नाहीत. 15 मधून 10 गेले 5 राहिले आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा 5. मोठ्या संख्येत चिन्ह वजा 5 म्हणजे या ठिकाणी 2 4 3 1 4 वजा 2 आणि 5 वजा 5. 5 वजा 5. यानंतर पुढचं समीकरण आणि ह्याच्यामधला हा शेवटचा प्रश्न म्हणजे शेवटचं समीकरण x वजा y बरोबर 2. आता या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेस y च्या स्वरूपामध्ये समीकरण मांडलेले आहेत. आता x वजा y बरोबर 2 तुम्ही तिथे y च्या पण किमती अगोदर ठेवू शकता. x च्या किमती काढू शकता. कशा पण पद्धतीने करू शकता. बरोबर आहे. तर x वजा y बरोबर 2. तर या ठिकाणी वजा y बरोबर तर आपण काय करूया आपण y च्या स्वरूपामध्ये आहे त्या समीकरणामध्ये किमती ठेवून बघूया. आता समजा y च्या किमती ठेवत असताना x वजा y बरोबर 2 तर वजा y बरोबर 2 अधिक x पलीकडे गेलं वजा x आलं म्हणून y बरोबर
सगळ्याचे चिन्ह बदला. x अधिक 2, x अधिक 2 वजा y होतं अधिक y झालं, अधिक 2 होतं वजा 2 झालं आणि वजा x होतं अधिक x झालं. म्हणजे y बरोबर किंमत काय आली? x वजा 2. बरोबर आहे का? आता प्रत्येक x मधून 2 2 वजा करायचं, म्हणजे तुम्ही ज्या किमती ठेवणार आहात त्या. तर या ठिकाणी किंमत ठेवत असताना काय ठेवा तुम्ही? 1 ठेवा, 2 3 4, 1 2 3 4 किंमत येऊ शकते. तर या ठिकाणी 1 नंबर x बरोबर 1, तर y बरोबर 1 वजा 2, तर y बरोबर वजा 1. 1 मधून 2 गेले वजा 1 राहील. दुसरा x बरोबर काय? 2, तर y बरोबर 2 वजा 2, तर y बरोबर किंमत किती आली? 0 आली. y बरोबर किंमत काय आली? 0 आली. 3 नंबर x बरोबर 3, तर y बरोबर 3 वजा 2, तर y बरोबर किंमत काय आली? 1 आली. आणि 4 नंबर x बरोबर 4, तर y बरोबर 4 वजा 2, तर y बरोबर किंमत काय आली? 2 आली. 4 मधून गेले 2 राहिले, तर या ठिकाणी किंमत वजा 1 0 1 आणि 2. 1 वजा 1 2 0 3 1 आणि 4 2. तर अशा पद्धतीनं आतापर्यंत पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न, संकीर्ण प्रश्न संग्रह पहिला, यामधले पहिले 3 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. आता या ठिकाणी चौथा जो प्रश्न आहे, पुढील निश्चयकाच्या किमती काढा. आणि त्याच्यामध्ये 3 प्रश्न दिलेत. त्याच्यामध्ये इथं काय इथं घ्यायची गरज नाही, सोपे प्रश्न आहेत ते. 3 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. आता 5वा जो प्रश्न आहे, 5वा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. पुढील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. त्या 5व्या प्रश्नामध्ये किती प्रश्न आहेत? 5व्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न आहेत आणि अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत ते. आणि 6व्या प्रश्नामध्ये पण 5 प्रश्न आहेत. 5व्या प्रश्नामध्ये 5 आणि 6व्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न. पुढच्या व्हिडिओमध्ये 6वा आणि 5वा प्रश्न घेण्यात येईल. आणि त्याच्यानंतर 7वा जो प्रश्न आहे, शाब्दिक उदाहरणे, त्यासाठी वेगळा किंवा त्याच व्हिडिओमध्ये, म्हणजे व्हिडिओ 50-60 मिनिटाच्या वरी जातो. त्यामुळे संकीर्ण प्रश्न संग्रह, पूर्ण संकीर्ण प्रश्न संग्रह एकाच व्हिडिओमध्ये करता येणार नाही. त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. 10वीचे विद्यार्थी सर्वांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व मित्रांना मैत्रिणींना आपले चॅनलची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा. ओके, धन्यवाद.